बघा आपण जे शेतात फवारणी वगैरे करतोय ना, हे केमिकल आहे तुमचं. मी याच्यामध्ये केमिकल टाकते. बघा ते मिक्स केल्यानंतर ना आपण जो आहार घेतोय ना तो शरीरामध्ये गेल्यानंतर कसं अन्न सडतं. काय त्याचं बघा, तुम्ही जेवल्यानंतर बऱ्याच लोकांना माहित असेल की जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नसतं. आपल्याला बरेच मंडळी सांगतात की जेवल्यानंतर पाणी पिऊ नका. आपला जो अग्निजठर आहे, म्हणजे जे आपली अग्नी, आपण जेव्हा जेवण बनवतो ती शिस्त कधी, ज्यावेळेस गॅस चालू असेल किंवा आपण जो आहार देतोय तो चालू असेल तर ते अन्न शिस्त, बरोबर की नाही. ते शरीरातला जो आपला फक्त आपण पाणी कशासाठी घ्यायचंय, जो गुन्हा करून जे तोंडामध्ये आपण जेवण केलेलं असतं तो आहार फक्त थोडंसं आपण गुन्हा करून 2च बोट प्यायचे बस. आणि त्यानंतर 1 तासाने जर तसं कधी पण त्याच्यासोबत जेवताना पाहिजे असेल तर ते फक्त 2च बोट पितात. 2 बोटच्या 1 बोट सुद्धा पितात कधी सांगत. म्हणजे मला पण त्या गोष्टी त्यांच्याकडनं कळल्या. तिथेच मी पण म्हणजे ग्लासभर तांब्याभर पाणी प्यायचे. बघा तुमचा आहार आहे, हा तुमचा आहार, हा आपल्या शरीरातला गेलेला आहार आहे की जो किती खराब आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी आपल्या शरीरात अमृत ज्यूस काय काम करतं ना हे तुम्हाला दाखवतो. अमृत ज्यूस शरीरात घेणं का गरजेचं आहे ना, आज मी तुम्हाला हे पटवून देणार आहे की बरेच लोक म्हणतात हे काय करतं बरं अमृत ज्यूस. हे काही करत नाही, हे कुठलंही औषध नाही मित्रांनो. हे फक्त आणि फक्त फूड सप्लिमेंट आहे जे आपल्या शरीराला गरजेचं आहे त्या गरजा पूर्ण करायचं काम करते. सर ते दाखवतील तोपर्यंत मी तुमच्याशी चर्चा करते. आज हे जे अमृत ज्यूस आपल्या शरीरात पाहिजे नाही, आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे नाही, जे आपण म्हणतो की ताट भरून जेवण घेतलं, पंचपक्वान्न आपण ताट घेतो, किंवा आपण म्हणतो की बरेच लोक म्हणतात सात्विक जेवण जेवत जा, नाही का, असं बरेच लोक म्हणतात की चांगलं जेवण केलं पाहिजे. आणि खरंच आपल्याला ते भेटत नाही. आपण जर डाळ बघितली तर तिला पण पॉलिश करून देतात, साखरेला पॉलिश. अहो त्या साखरेमध्ये किती सल्फर वापरतात, गंधक वापरतात, म्हणजे ज्या गोष्टी शरीराला नको आहे, किती हाय लेवलची ते गंधक तर किती बेकार पद्धतीचं आहे ते आपण शरीरात चहा म्हणून घेतोय. प्रत्येक गोष्टी आपण लहान मुलाला आपण साखर देतोय जास्त टाकायला. 30 ml टाकायचं. हे अमृत ज्यूस मिक्स करतात मॅडम. आता हे मिक्स करतील सर थोडं असंच ते, म्हणजे अमृत ज्यूस आपल्या शरीरात एक 30 ml टाकत बघा कसा कलर चेंज झाला. पण शरीरात हळूहळू कसं काम करते तुम्हाला दाखवतील सर. तर ह्या पद्धतीने आपल्या शरीरात हे आपलं जे अमृत ज्यूस आहे हे आपल्या शरीरामध्ये काम करत असते. जे आपल्या शरीराला गोष्टी गरजेच्या आहेत, ज्या शरीराला भेटल्या पाहिजे त्या गोष्टी कुठून भेटणार आहेत आपल्याला, तर या अमृत ज्यूसमध्ये. तुम्हाला जे शरीराला घटक गरजेचे आहेत, जे आपण म्हणतो की बेरीज खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत, पण त्या बेरीज आपण खातो का? मला सांगा, स्ट्रॉबेरी तरी कोण आणून खात आहे? नाही खात ना. आपल्या तिथं भेटतं तरी आपण खात नाही, बरोबर की नाही. आपल्याला माहिती जायफळ चांगले, विलायची चांगले, जुने लोक बघा तोंडात विलायची वगैरे घ्यायची, नेहमी खायचे, पण हे नाही. दाखवत आणून मिक्स करायचं. आणि हे अमृत ज्यूस काय आपल्या शरीरात काम करताना हे सगळे डोळ्यात पाहू शकता. तुम्हाला तिकडून दिसत नसेल तुम्ही समोर पण पाहू शकता की खरंच हे अमृत ज्यूस आपल्या शरीरावर काय काम करतं. मला सांगा, याच्यातून कोणाला साईड इफेक्ट होणार आहे का मित्रांनो? नाही होणार. अहो किंचित सुद्धा साईड इफेक्ट नाही होणार, किंचित सुद्धा. हे पहा मित्रांनो, बस हा अमृत ज्यूसचा रिझल्ट दिसते तुम्हाला. अमृत ज्यूससाठी क्लॅपिंग झालं पाहिजे. काय करतं, आपली बॉडी टोटल आतून क्लीन करायचं काम करतं आणि आपल्या शरीरामध्ये नवीन पेशी तयार करून आपल्याला नवीन ऊर्जा देण्याचं काम करतं, जेणेकरून आपले आजार त्याच्यामुळे दूर होतात.